जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित आदरणीय भिक्खू संघ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गायकवाड साहेब, चंद्रकांत सांगलीकरजी, विठ्ठल खाडेजी, अभिजित वाडेकर, डॉक्टर वैशाली प्रधान, डॉक्टर शांतीलाल गायकवाड, डॉक्टर राजू मस्के, डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी, डॉक्टर किशोर साळवे, माझे सहकारी विक्रम काळेजी, उपस्थित या भागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, खरं तर हा माझा 4था-5वा सत्कार होतोय। सत्काराला उत्तर काय द्यावं हेच कधी कळत नाही, आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये असा सत्कार कुणाचा करावा लागेल असं कल्पना नव्हती, म्हणून तेही गोंधळलेले होते। सांगलीकर आले, सांगलीहून आले, 500 कोटी रुपये दिले तर 500 शब्द चांगले बोला, पण त्यांनी थोडक्यात घेतलं आचारसंहिता। आमच्याकडे काही आचारसंहिता नाही, आणि आचारसंहिता जरी असली तरी हा कार्यक्रम हा त्या आचारसंहितेच्या पलीकडचा आहे। परंतु मला या ठिकाणी जेव्हा सत्काराला बोलवलं, डॉक्टर वैशाली प्रधान आल्या, गायकवाड सर आले, आणि त्याने मला सांगितलं की तुमचा सत्कार ठेवायचा आहे, तुम्ही या संस्थेला 500 कोटी रुपये दिले, त्यामुळे तुमचा सत्कार करणं आवश्यक आहे, किंवा आम्हाला आमचं मत म्हणतंय, पण तुम्ही हा आमचा सत्काराचा जे आम्ही तारीख देतो ती तारीखाला तुम्ही आलं पाहिजे, आवर्जून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता, म्हणून मी आज आलो। पहिली बातमी जेव्हा ही आली बाहेर, कॅबिनेट जेव्हा झाली 3 आठवडे झाले असतील, कॅबिनेटमध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला आणि प्रस्तावला मान्यता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री यांनी मिळून जेव्हा त्या प्रस्तावाला मान्यता दिली, त्या टायमाला माझ्या मनामध्ये एक वेगळा भाव आला। आणि ज्या शहरामध्ये मी शिकलेलो आहे, ज्या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय, त्या शहराला आणि मुंबईच्या कॉलेजला सुद्धा 500 रुपये देण्याचा योग आज माझ्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला मिळाला। खऱ्या अर्थानं मी स्वतःलाच भाग्यवान समजायला लागलो। कधी कधी असं होतं, ज्या गोष्टी आपण अनुभवत नाही किंवा आपण कल्पनेत आणत सुद्धा नाही, ती एखादी गोष्ट आपल्या हातून होऊन जाते। मला तो ठराव मंजूर झाल्याबरोबर ते सगळं स्वप्न
बॅक मध्ये जाऊन मी तो विचार करत होतो. ते मिलिंद कॉलेज, ते ग्राउंड ज्याला 1995च्या युतीच्या सरकारमध्ये जवळपास 2 का 3 कोटी रुपये मिळाले आणि त्यावेळेचा असलेला आनंद, हे माननीय गोपीनाथ मुंडे होते म्हणून ते मिळाले. विक्रम काळेजी या आपल्याकडच्या संस्थेला सरकारतर्फे तसा कधीही निधी मिळालेला नाही. ती कोणतीही संस्था असो, मराठवाड्याला ज्या पद्धतीने मागासलेलं समजलं जातं त्याच पद्धतीने त्यांना निधी दिला जातो. मला आठवतं या 15-16 वर्षाच्या कालावधीमध्ये देवगिरी महाविद्यालयाला 50 लाख रुपये आणि एसबीला 50 लाख रुपये दिले. त्यांचे कितीतरी वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांना ते 50 लाख रुपये दिले. आता काय दिले 50 लाख रुपयामध्ये त्यांनी काय केलं हा तंत्र भाग. पैसे चांगल्याच कामासाठी वापरले असते, परंतु 50 लाख रुपये दिलं हे मनाला पटत नाही. आणि मग तो पिक्चर माझ्या डोळ्यासमोर होता. अरे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी किती दूरदृष्टी असावी त्या माणसाची. मुंबई कुठे, संभाजीनगर कुठे, त्या काळामध्ये त्यांनी विचार केला की या भागामध्ये असलेला मागास वर्ग, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, परंतु तो या ठिकाणी शिकला पाहिजे. मी आता अभिजितला विचारलं, अभिजित पूर्ण आपली जागा आहे तरी किती? कोणी म्हणतं 450 एकर आहे, कोणी होतं 350 एकर आहे. तर अभिजितने मला आता सांगितलं की साहेब हे 170 एकर आता मी मोजणी केली. त्या काळामध्ये बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता की मराठवाड्यामध्ये काय निर्माण करायचं. माझे आजोबा, माझे वडील सांगायचे, बाबासाहेब ट्रेनने यायचे, रेल्वे स्टेशनला उतरायचे, मग कोणीतरी एखाद्या गाडीमध्ये त्यांना घेऊन इकडे यायचे आणि त्या मिलिंदच्या त्या ग्राउंडवर ज्या मोकळ्या पटांगणामध्ये बाबासाहेब बसायचे आणि सांगायचे ते आपल्याला असं करायचं, तिथं तसं करायचं, तिथं तसं करायचं. एक कल्पना करा, त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या मागे असलेले कामाचा अत्यंत मोठा व्याप आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यामधून वेळ काढून मला समाजासाठी काय करायचं असलेला दृष्टिकोन. आमच्यासारखा पुढारी आज एक मंत्री झाला तर म्हणतो मला वेळ नाहीये, मला कार्यक्रम आहे, मला इकडे जाता येणार नाही, मी नंतर तुम्हाला भेटतो. परंतु ते बाबासाहेब जे या सर्व प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल असते तर समजू शकलो असतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये येऊन भविष्यामध्ये मला इथं काय निर्माण करायचंय त्याचा आराखडा तयार करत होते. ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर बाबासाहेबांचं मोठेपण आपल्याला लक्षात येईल. त्या बाबासाहेबांनी आम्हाला देताना कधी भेदभाव केला नाही. दिलं तर एवढं काही भरपूर दिलं. ही गोष्ट मला अचंबीची वाटली. मी सगळं जेव्हा अभ्यासात होतो ना, तर बाबासाहेबांनी या ज्या काही पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, तर त्या सोसायटीमध्ये विक्रम काळेजी ते बाबासाहेब आहेत. आता अनेक संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये पाहिलं ना तर ते ज्यांनी संस्था स्थापन केली तो, त्याचे मुलं, त्याच्या सुना, त्याचे आणखीन कोणी राहिले साहेब बाहेरचे काही घरातले, अशाच त्या संस्था चाललेल्या आहेत. पण बाबासाहेबांनी जे निर्माण केलं त्या टायमाला बाबासाहेबांनी हा दूरदृष्टिकोन ठेवला. या सगळ्या संस्थेमध्ये माझ्या घरातला कोणी असणार नाही, ही पब्लिक प्रॉपर्टी राहील, ही तुमची प्रॉपर्टी राहील. फक्त आपली ही ताकद आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे की आपण त्याच्यामध्ये जाऊ शकलो पाहिजे. नाही तर काय रामामध्ये काम करतोय, काय काम करतोय, स्वीपर आहे, काय अर्थ आहे त्याला. रामा हॉटेल आमच्यासाठी बांधलेली, आम्हाला तिथं जायचं, मस्त सूट मध्ये राहू. आता विमानामध्ये मी किती वेळा बसतो हे मलाच माहित नाही. विमान चार्टर्ड विमानातही बसतो, फ्लाईट घेऊन जातो सरळ. ही ताकद जी निर्माण झाली, मी यासाठी सांगतो की ही जी ताकद निर्माण झाली ही कुणामुळे झाली.
ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने. हे जे सगळे सुटापुटातले लोक आहेत ते बाबासाहेबांच्या ऋणातलेच लोक आहेत. आपल्याला मोठं कोणी बनवलंय? पूर्वीचा इतिहास आणि आजच्या इतिहासामधला फरक कोणी आपल्याला समजवला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे एक वाक्य आपण इझिली उच्चारतो, परंतु त्या वाक्याचा एक एक शब्दाचा जर अर्थ घेतला तर खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची शैली आपल्याला कळेल. मी मंत्री झाल्यानंतर मी हे काय तुम्हाला यासाठी सांगतो की मला संधी मिळाली म्हणून तुमच्याशी हितगुज करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी 8 जुलै 1945ला स्थापन केली. त्या शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून 500 कोटी रुपयाची विकास निधी देण्यात आलेला आहे. हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय सन्माननीय नामदार सामाजिक न्याय मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने प्राप्त झालेला आहे. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर SP गायकवाड साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले संस्थेचे ट्रस्टी CR सांगलीकर साहेब, कार्यकारी मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे, भीमराव आंबेडकर साहेब, शीला राणी, डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सर, डॉक्टर उपगुप्त भंतेजी यांच्या सर्व सहकार्यानं हा निधी प्राप्त झाला. त्या सर्व निधीचं नेतृत्व डॉक्टर SP गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा निधी प्राप्त झालेला आहे आणि तो बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विकासाकरता निधी वापरला जाईल अशी खात्री आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि औरंगाबादचे आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या माध्यमातून पीपल्स एज्युकेशन सोसायटीला जो 500 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे त्यापैकी 100 कोटी यावर्षी मिळतील. दरवर्षी 100 कोटी देणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. हा पैसा संस्थेच्या कामासाठीच खर्च केला जाईल आणि हे जनतेच्या समोरच खर्च केला जाईल अशी मी आपल्याला चेअरमन या नात्यानं ग्वाही देतो. त्यात कुठल्याही प्रकारची कसूर होणार नाही आणि निधी हा लवकरातल्या लवकर खर्च केला जाईल. मला हा सगळा अनुभव आहे. मी आतापर्यंत बरेचसे इतर कामं केलेलं आहे. महाडचे सुद्धा काही कामं माझ्या काळामध्ये झालेलं आहे. हे सांगणं उचित नाही, हे माझं कर्तव्य म्हणून केलेलं आहे.